नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन या पाठातील पार्ट 2. पार्ट 1मध्ये आपण पाहिलं होतं हेरिडिटी म्हणजे काय आणि पेज नंबर 1 आणि पेज नंबर 2 आपण कवर केलं होतं. त्याच्यामध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हे देखील पाहिलं होतं. आय होप तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी एक छोटंसं आयकॉन आहे ज्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आज मी त्यातील सेकंड पार्ट अपलोड करते आहे. त्याच्यामध्ये आपण इव्होल्युशन बघणार आहोत. ओके, सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. इव्होल्युशन म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे काय तर सजीवांमध्ये किंवा कुठेही जेव्हा हळूहळू बदल होतात तेव्हा त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. आता आपण जी उत्क्रांती किंवा आपण जे इव्होल्युशन बघणार आहोत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधलं बघणार आहोत. त्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे हळूहळू बदल होत जातात त्याला आपण उत्क्रांती म्हणतो. हे बदल होण्यासाठी खूप कालावधी लागतो. ओके, तर पहिला आहे कॅन यू रिकॉल. त्याच्यामध्ये जर आपण बघूया त्यातील पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जो अपेंडिक्स आहे तर त्याचं फंक्शन काय आहे आपल्या बॉडीमध्ये? तर एकतर अपेंडिक्सचं आपल्या बॉडीमध्ये काहीच फंक्शन नाही आहे. इट इज अन फंक्शनलेस ऑर्गन ऑफ आवर बॉडी. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर चिविंग द फूड. विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ असते तर ती आपल्याला म्हणजे आपण लहान असतो तेव्हा आपले दुधाचे दात पडतात, त्याच्यानंतर येतात. त्याच्यामध्ये हे दात येत नाहीत तर हे दात खूप दिवसांनी येतात, म्हणजे खूप वर्षांनी येतात. जेव्हा आपण खूप मोठे होणार, आय थिंक की मोस्टली जणांना 40 to 50 किंवा 30 to 50 एजमध्ये येतात किंवा काही जणांना त्यापेक्षा लेट येतात, काही जणांना लवकर पण येतात. तर हे जे टीथ आहेत तर यांचा आपल्या खाण्यामध्ये किंवा आपण जे काही अन्न चावतो त्याच्यामध्ये काही जास्त उपयोग नाही किंवा ते एवढे पण त्याचं फंक्शन काय नाही आहे. त्याच्याशिवाय पण आपण अन्न चावू शकतो, मग त्याच्यामुळे ते युजफुल नाही आहेत आपल्याला अन्न खाण्यासाठी, चावण्यासाठी. त्याच्यानंतर तिसरं आहे व्हाय डिड द ह्यूज ॲनिमल्स लाईक डायनोसॉर बिकम एक्सटिंक्ट. आता डायनासोरसारखा एवढा मोठा प्राणी का नामशेष झाला? आता तुम्हाला कुठे डायनासोर पाहायला मिळतो आहे का? मिळतो आहे कुठे? नाही. तर डायनासोर कुठेही पाहायला आता मिळत नाही आहे कारण तो नामशेष झालेला आहे. तर हा प्राणी का नामशेष झाला? एवढा मोठा असून तो का नामशेष झाला? त्याच्यापेक्षा आधीचे मुंगी वगैरे हे सगळे प्राणी एवढे छोटे छोटे असून तरीही ते जगले, मग डायनासोर का नामशेष झाला? तर असं म्हटलं जातं आहे की जेव्हा डायनासोर होते तर तेव्हा त्या काळामध्ये बर्फवृष्टी झाली होती किंवा असं पण म्हटलं जातं की एखादा जो बाहेरच्या स्पेसमध्ये जे इतर दुसरे जे बॉडीज असतात, दुसरे जे काही खगोलीय वस्तू वगैरे असतात अवकाशामधल्या, तर त्यातील एखादं पृथ्वीवरती धडकलं होतं आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरचा जो काही बर्फ होता तो सगळा वितळला होता आणि मग त्या बर्फामध्ये किंवा त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते जगू नाही शकले, एवढ्या सगळ्या थंडीमध्ये ते जगू नाही शकले आणि त्याच्यामुळे ते नामशेष झाले. म्हणजे थोडक्यात काय तर ते आजूबाजूची परिस्थिती जी आहे, आजूबाजूचे जे काही सराउंडिंग आहे, जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी त्यांना जुळवून घेता आलं नाही. त्यांनी त्याची बॉडी त्याप्रमाणे ॲडॉप्ट केली नाही आणि त्याच्यामुळे ते एक्सटिंक्ट झाले, ते नामशेष झाले. ओके, मग आता या सगळ्या इव्होल्युशनमध्ये जगतंय कोण? तर जे आजूबाजूच्या परिस्थितीसोबत आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये बदल घडवून आणत आहेत, आपल्या स्वतःला त्या परिस्थितीसोबत जुळवून घेत आहेत, तेच सजीव या सगळ्या इव्होल्युशनमधून किंवा म्हणजे ज्या काही परिस्थिती, ज्या काही चेंजेस झाल्या होत्या एन्व्हायरमेंटमधून त्यातून हे सगळे लोक जगले आहेत कारण त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये, शरीरामध्ये परिस्थितीनुसार काहीतरी बदल घडवून आणले. ओके, त्याच्यानंतर आहे शेवटचा प्रश्न व्हाय आर मेनी स्पीसीज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट. मग आता पण डायनासोर तर नामशेष झालेला आहे, पण आता अनेक असे प्राणी आहेत की जे अनेक प्राणी आहेत, पक्षी आहेत की जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मग ते का नामशेष व्हायला लागले आहेत? काय परिस्थिती आहे किंवा कशामुळे होत आहेत? तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना जे फूड हवं आहे ते मिळत नसेल किंवा आताचे जे सराउंडिंग आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा वातावरणामध्ये ऋतूमध्ये खूप असमतोलता आहे, म्हणजे कधीही पाऊस येतो आहे किंवा कधीही खूप ऊन पडतं आहे. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते स्वतःच्या बॉडीला ॲडॅप्ट नाही करू शकत आहेत, परिस्थितीप्रमाणे ते जुळवून घेऊ शकत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहेत, ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. खूप सारं पोल्युशन होतं आहे, क्लायमेट चेंज आहे, तर या सगळ्यामुळे या सगळ्या परिस्थितीची त्यांना जुळवून घेता येत नाही आहे आणि जे जुळवून घेत आहेत ते जगत आहेत, पण ज्यांना जुळवून घेता येत नाही आहे ते मात्र इथे जगत नाही आहे, ते नामशेष होण्याच्या मार्गावर जात आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण इव्होल्युशनकडे येऊया. इथे इव्होल्युशनची एक छोटीशी डेफिनेशन आहे.
इव्होल्यूशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लाँग ड्युरेशन. इव्होल्यूशन हे काय आहे? ग्रॅज्युअल चेंज आहे, एक खूप सावकाश संथ गतीने होणारा एक चेंज आहे जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होतो आणि खूप कालावधी लागतात हा चेंज घडवून यायला. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स इज अचीव्ड. ही एक खूप संथ गतीने होणारी अखंडित प्रक्रिया आहे की ज्याच्यामुळे ऑर्गॅनिझम्समध्ये डेव्हलपमेंट होत असतात, त्यांच्या ऑर्गन्समध्ये बॉडीमध्ये डेव्हलपमेंट होत असतात. ओके, पुढे आहे ऑल द स्टेजेस इन चेंजेस occurred in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. आता हे जे इव्होल्यूशन आहे ते प्रत्येक स्तरावरती होत असतं, जसं की अनेक कंपोनंट्स आहेत, स्पेसमध्ये आहेत, अर्थवरती आहेत, तर स्टार्स आणि प्लॅनेट्स यांच्यामध्ये पण चेंजेस होत असतात. यांच्यापासून ते बायोस्पेअर जीवावरण जे आहे आपल्या पृथ्वीवरती तिथपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये चेंजेस होत असतात. मग ते स्टार्स असू दे, युनिवर्स असू दे, कशामध्येही प्रत्येक ठिकाणी इव्होल्यूशन हे घडून येत असतं. Formation of new species due to changes in specific characters of several generations of living organisms as a response to natural selection is called as evolution. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज. एखाद्या नवीन स्पीशीजचं, एखाद्या नवीन प्रजातीचं जेव्हा फॉर्मेशन होते, जेव्हा ती प्रजात तयार होते, तर ते कशामुळे होते? एकतर आधीची जी प्रजात आहे त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक कॅरेक्टर्समध्ये चेंजेस झाल्यामुळे नवीन प्रजात तयार होते. ओके, ज्याप्रमाणे नॅचरल सिलेक्शनची थिअरी आहे जी आपण पुढे बघणार आहोत, तर त्याला अनुसरून जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये काहीतरी स्पेसिफिक कॅरेक्टर्समध्ये चेंज होतं, तर तेव्हा त्याच्यापासून जी स्पीशीज नंतरची जी स्पीसीज येईल ती कशी असते? वेगळी असते. आणि यालाच आपण काय म्हणतो? इव्होल्यूशन म्हणतो की तो जो बदल आहे तर तो हळूहळू होणारा बदल आहे आणि तो अकॉर्डिंग टू सराउंडिंग आहे, सराउंडिंगला पूरक असा तो बदल होत असतो. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॅरेग्राफ. त्याच्यानंतर पुढचा पॅरेग्राफ आहे 3.5 बिलियन इयर्स ॲगो. बिलियन म्हणजे 3.5 करोड इयर्स ॲगो, एवढ्या वर्षांआधी लाईफ हॅड बीन नॉन एक्सटेंड ऑन द अर्थ. तेव्हा पृथ्वीवरती लाईफ नव्हतं असं मानलं जातं. ॲट द बिगिनिंग, सुरुवातीला, देर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट्स इन द ओशन ऑन द अर्थ अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. जेव्हा आपला अर्थ तयार झाला तेव्हा ते खूप साऱ्या डस्टने, खूप पार्टिकल्सने, जे सेलेस्टियल बॉडी आहेत आपल्या स्पेसमध्ये, तर त्याच्यापासून अर्थ तयार झालं होतं. मग तेव्हा पृथ्वीवरती जीवसृष्टी असं काही नव्हतं, तर तेव्हा फक्त काही सिम्पल एलिमेंट्स होते. तर ते जे सगळे एलिमेंट्स आहेत तर ते कार्बन असणारे ऑर्गॅनिक एलिमेंट्स होते आणि कार्बन सोडून इतर असणारे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स होते. तर हे सगळे तेव्हा तयार झाले होते. कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स मे हॅव फॉर्म्ड ओव्हर लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड्स. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स म्हणजे काय? प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड्स. तर हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आहेत तर हे अर्थ तयार झाल्यानंतर खूप वर्षांनी, खूप लाँग पिरियडनंतर तयार झाले या सिम्पल एलिमेंट्सपासून. सिम्पल एलिमेंट्स कोणते होते? जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक आहेत ते. तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक एलिमेंट्सपासून खूप वर्षांनंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स फॉर्म झाले जे होते प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड्स. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे First primitive type of cells may have been formed from the mixture of different types of organic and inorganic compounds. पहिलं जे काही सेल तयार झालं होतं म्हणजे फक्त एक सेल जेव्हा तयार झालं होतं तर ते खूप सगळ्या गोष्टींच्या मिश्रणापासून, खूप ऑर्गॅनिक टाईप मिश्रण असेल, इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं मिश्रण असेल, तर यापासून ते सेल तयार झालं होतं. नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. म्हणजे तेव्हा त्या काळामध्ये जे एन्व्हायरमेंटमध्ये केमिकल्स होते त्याच्या आधारावर हे सगळे सेल्स अजून वाढत गेले, त्यांचे नंबर्स वाढत गेले. देर मे हॅड बीन सम डिफरन्सेस अमंग दोज सेल्स अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन सम मे हॅव शोन गुड ग्रोथ अँड सम मे हॅव पेरिश्ड विच कुड नॉट ॲडजस्ट विथ द सराउंडिंग. आता हे जे सगळे सेल्स तयार झाले होते तर हे सेल्स नॅचरल सिलेक्शनच्या जो थिअरी आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जो सराउंडिंगसोबत स्वतःला ॲडजस्ट करेल तो जगेल आणि जो सराउंडिंगसोबत स्वतःला ॲडजस्ट नाही करणार तर तो जगू नाही शकणार. मग हे सेल्स जे सराउंडिंगसोबत स्वतःला ॲडजस्ट करू शकले तर ते सेल्स जगले, पण ज्यांनी सराउंडिंगसोबत स्वतःला ॲडजस्ट नाही केलं म्हणजे ज्याप्रमाणे पर्यावरणामध्ये स्थिती आहे, क्लायमेट आहे, त्याप्रमाणे ते स्वतःला चेंज करू नाही शकले, त्याच्यामुळे ते नष्ट झाले. या ठिकाणी पेरिश्ड म्हणजे नष्ट झाले किंवा ते डिस्ट्रॉय वगैरे झाले. त्याच्यानंतर पुढे आहे ॲट प्रेझेंट
Crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. आता या प्रेझेंटला किंवा या वर्तमानामध्ये खूप सारे करोड ऑफ स्पीसीज आहेत, प्लांट्सचे आहेत, ॲनिमल्सचे आहेत. खूप डायव्हर्सिटी आज आपल्या अर्थवरती आहे, जीवसृष्टीमध्ये आहे. ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामेशियम टू मॅन अँड जायंट व्हेल. ॲनिमल डायव्हर्सिटी जी आहे तर ती एक युनिसेल्युलर अमिबा आणि पॅरामेशियमपासून स्टार्ट झाली होती, जी आता मॅनपर्यंत, माणसापर्यंत आणि खूप मोठ्या जायंट व्हेलपर्यंत, देवमासा, खूप मोठ्या महाकाय देवमासापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. The plant diversity consists of various species ranging from unicellular chlorella to the huge banyan tree. आणि त्याच पद्धतीने प्लांट डायव्हर्सिटी जी आहे, प्लांट्स वनस्पतीमध्ये जी काही विविधता आहे तर ती स्टार्टिंग झाली होती युनिसेल्युलर क्लोरेलापासून. क्लोरेला हे एक युनिसेल्युलर प्लांट आहे, त्याच्यापासून स्टार्ट झालं होतं आणि आता ते इतक्या मोठ्या बनियन ट्रीपर्यंत ती डायव्हर्सिटी आलेली आहे. ओके. द लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वॅटर टू बोथ द पोल्स. पृथ्वीवरती प्रत्येक ठिकाणी जीवसृष्टी आहे. असं आहे का की फक्त विषुववृत्ताजवळच जीवसृष्टी आहे आणि जे ध्रुव आहेत, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, जे पोल्स आहेत, नॉर्थ पोल, साऊथ पोल, तर त्या ठिकाणी जीवसृष्टी नाही आहे, असं काय आहे का? तर नाही. जे प्राणी ज्या भागामध्ये स्वतःला सराउंडिंगप्रमाणे ॲडजस्ट करू शकतात ते प्राणी त्या भागामध्ये आहेत. आता आपल्याकडे पोलार बिअर वगैरे आपल्याकडे राहणार नाही, किंवा आपल्याकडचे जे प्राणी आहेत जे उष्ण प्रदेशामध्ये, समशीतोष्ण प्रदेशामध्ये राहू शकतात, ते तिथे ध्रुवावरती जाऊन राहू शकणार नाहीत. मग प्रत्येक ठिकाणी त्या त्या परिस्थितीला अनुसरून जे प्राणी राहू शकतात ते त्या त्या ठिकाणी आहेत. म्हणजे पृथ्वीवरती विषुववृत्तापासून ते ध्रुवापर्यंत प्रत्येक ठिकाणी जीवसृष्टी अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर, वॉटर, लँड, रॉक ॲक्सेट्रा. हे जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे सगळे सजीव आहेत, तर ते प्रत्येक कंपोनंट म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहेत. जिथे एअर आहे तिथे आहेत, वॉटर आहे तिथे आहेत, लँडवरती आहेत, रॉक्सवरती आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. Humans have shown curiosity about origin of life and reasons for such a great diversity in life present on the earth since ancient period. आता आपण जे मानव आहोत तर मानवाला या सगळ्याबद्दल खूप क्युरिओसिटी आहे, खूप प्रश्न मनामध्ये आहे की कसं काय हे जे लाईफ आहे पृथ्वीवर ती तयार झाली असेल, किंवा या लाईफचा उगम कुठून झाला असेल वगैरे वगैरे. यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात की आपण कसे तयार झालं असू, किंवा आपल्या आधीचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे काय अस्तित्वात आले असतील. किंवा आज आपण जर बघितलं तर निसर्गामध्ये इतक्या प्रकारचे प्राणी आणि इतक्या प्रकारच्या वनस्पती आहेत आणि ते इतके सुंदर आहेत, इतकं छान आहे निसर्गामध्ये की असं वाटतं की हे कसे तयार झाले असतील. आपण सुद्धा म्हणजे भलेही मानव इंजिनियर असो किंवा आर्किटेक्चर असो तरीही तो इतका चांगला तयार करू शकणार नाही. एवढं निसर्गामध्ये ऑलरेडी रेडीमेड ती फुलं वगैरे तयार झालेली आहेत. मग ते कसं काय तयार झालं असेल, अशा अनेक प्रश्न मानवाला सतत भेडसावत असतात. त्याच्यानंतर पुढे आहे डिफरंट थिअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज टिल टुडे, ऑफ विच थिअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ॲक्सेप्टेड. आतापर्यंत हे सगळा उगम जो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा, तो उगम, त्यांच्यामध्ये झालेलं इव्हॉल्युशन, या संदर्भात अनेक थिअरीज म्हणजे ठरवल्या होत्या की असं झालं असेल किंवा असं झालं असेल, अशा अनेक थिअरीज प्रपोज केल्या गेल्या होत्या. परंतु त्यातील जी थिअरी आहे जी आज एक्सेप्ट केलेली आहे तर ती आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही थिअरी आज एक्सेप्ट केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे, हे तुम्ही वाचू शकता, खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे, अ पीप इन टू हिस्ट्री. त्याच्यानंतर आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशनची थिअरी काय आहे? अकॉर्डिंग टू दिस थिअरी, या थिअरीच्या अनुसार फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे आहे प्रोटोप्लाझ्म हॅज बीन फॉर्म्ड इन ओशियन. प्रोटोप्लाझ्म म्हणजे आता जे आपल्या म्हणजे सेलमध्ये जे सायटोप्लाझ्म असतं, तर प्रोटोप्लाझ्म म्हणजे एवढं चांगलं सायटोप्लाझ्म नसणं, म्हणजे वीक सायटोप्लाझ्म असणं. ओके. प्रोटोप्लाझ्म म्हणजे वीक सायटोप्लाझ्म असणं. तर पहिल्यांदा या थिअरीच्या नुसार फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे आहे तर ते प्रोटोप्लाझ्म आहे, जे ओशियनमध्ये, जे समुद्रामध्ये, सागरामध्ये तयार झालं होतं. इन ड्यू कोर्स ऑफ टाईम, काळाच्या ओघामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. आणि मग तेव्हा तिथे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झालं होतं. युनिसेल्युलर म्हणजे काय? ज्याच्या बॉडीमध्ये फक्त एकच सिंगल सेल आहे तर तो युनिसेल्युलर. आपण काय आहोत? मल्टीसेल्युलर आहोत, कारण आपल्या बॉडीमध्ये खूप सारे सेल्स आहेत, खूप सारे सेल्स आहेत. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वर फॉर्म्ड. आणि मग कालांतराने अनेक कालावधी लोटत गेला आणि त्याच्यानुसार अनेक चेंजेस झाले ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये, आणि मग हळूहळू खूप कॉम्प्लेक्स असे ऑर्गॅनिझम्स तयार होऊ लागले, जसं की आपण तयार झालो आहोत. ऑल दोज चेंजेस
वर स्लो अँड ग्रॅज्युअल. हे सगळे स्लो होते की लगेच झालं, एकदा युनिसेल्युलर भेटला त्याचं लगेच कन्वर्जन झालं, लगेच मल्टीसेल्युलर, लगेच आपण जन्माला आलो, असं झालं का? तर असं नाही झालं. ही प्रोसेस खूप स्लो होते. आधी तो जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये तो सेल आहे तो खूप दिवस जगायला पाहिजे, त्याने आजूबाजूच्या परिस्थितीसोबत स्वतःला ॲडजस्ट केलं पाहिजे, मग तो त्याच्यामध्ये चेंजेस घडवून आणणार, मग त्याच्यापेक्षा चांगला अजून सक्षम ऑर्गॅनिझम तयार होणार, मग तो त्याच्यापेक्षा सक्षम ऑर्गॅनिझम तयार करणार. असं करत 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 ते आपल्यापर्यंत आणि आपल्यानंतर पुढे महाकाय देवमासेपर्यंत डायव्हर्सिटी तयार झालेली आहे. तर ही सगळी प्रोसेस खूप स्लो आहे. लगेच सगळे आलेले नाही आहे, तर हे खूप कालांतराने आलेले आहेत. आपण आधी परिस्थितीशी जुळवून घेतो आहे का, मग त्याच्यानुसार आपण पुढे रिप्रोड्यूस करायचं का, हे सगळं करत करत ते आज आपण इथे आहोत. ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मस्ट 300 करोड इयर्स. हे सगळे चेंजेस होण्याचा जो कालावधी होता तो 300 करोड इयर्सचा आहे असं मानला जातो. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स had been all around and multidimensional, and this led to evolution of different types of organisms. आणि हे जे काही चेंजेस डेव्हलपमेंट्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होत आहेत तर ते त्या चेंजेसमुळे आणि या डेव्हलपमेंटमुळेच आज इतक्या प्रकारची डायव्हर्सिटी या अर्थवरती आहे, इतक्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स, ॲनिमल्स, प्लांट्स सगळे या अर्थवरती आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. आता ही जी सगळी काय प्रोसेस आहे की ॲनिमल्समध्ये किंवा ऑर्गॅनिझम्समध्ये चेंजेस होत आहेत, डेव्हलपमेंट होत आहेत, तर या सगळ्याला मिळून इव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द ॲन्सेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. आता इथे इव्हॉल्युशनची थोडीशी वेगळी व्याख्या केलेली आहे. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे प्रभावी डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये आणि प्लांट्समध्ये जी प्रभावी डेव्हलपमेंट होते तर फ्रॉम ॲन्सेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन्स. आधी आपल्या ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वजांमध्ये जे काही वेगळं स्ट्रक्चर आणि फंक्शन होतं त्याच्यामध्ये जो प्रभावी बदल झालेला आहे, प्रभावी विकास झालेला आहे आत्ताच्या प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये, तर याला सगळ्याला मिळून इव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही ग्रॅज्युअल चेंजेस होतात ज्याला खूप कालावधी लागतो त्याला आपण इव्हॉल्युशन असं म्हणतो. त्याच्यानंतर आहेत एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. आता हे इव्हॉल्युशन घडतं आहे म्हणजे की आधी एक छोटा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होतं त्याच्यापासून आपण तयार होत आलो आहोत, मग आधी त्याच्यानंतर थोडं मोठे, त्याच्यानंतर थोडे अजून मोठे, मग अजून मोठे, असं करत करत हे सगळं तयार झालेलं आहे. पण याला काहीतरी पुरावे पाहिजेत ना. सायन्स आहे तर आपण असंच नाही म्हणू शकत की आपण माकडापासून तयार झालो. काहीतरी पुरावे आहेत त्याच्यावरून आपण असं सांगतो आहे की आपले पूर्वज हे माकड होते, मग त्याच्यापासून कसं चेंजेस होत गेला आणि मग आज आपण कसे आहोत. तर हे सगळं तयार होण्यासाठी किंवा हे सगळं कळण्यासाठी आधी पुरावे कोणते आहेत ते पण माहीत असणं आवश्यक आहे. तृतीय आहेत एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. आता एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन 6 आहेत. पहिला आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, दुसरा आहे एनाटॉमिकल एव्हिडन्सेस, तिसरा आहे वेस्टिजियल ऑर्गन्स, त्याच्यानंतर चौथं आहे पॅलेओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, त्याच्यानंतर 5वं आहे कनेक्टिंग लिंक्स आणि आहे 6वं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. तर हे सगळे 6 एव्हिडन्सेस आपण बघणार आहोत. आता हा जो व्हिडिओ आहे तो ऑलमोस्ट आय थिंक की 15 मिनिट्सचा झालेला आहे. तर आपण हे जे एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन आहे ते नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. नेक्स्ट पार्ट मी लगेचच अपलोड करणार आहे. ओके, सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.